प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणूक निकालानंतर अपक्ष उमेदवार अरविंद शिंदे यांच्या पराभवाने नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। निकालावर विश्वास ठेवणे अनेकांना अवघड जात असून हे अशक्य आहे अशी भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। निवडणूक काळात अरविंद शिंदे यांना मिळालेलं प्रचंड जनसमर्थन, पदयात्रेमधील गर्दी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे। अनेक नागरिक भावुक होत आपले दुःख व्यक्त करत असून आमचा विश्वास तुटला, प्रभागाने एक सक्षम नेतृत्व गमावले अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत। पराभव असूनही अरविंद शिंदे यांनी संयम राखत नागरिकांचे आभार मानले असून समाजसेवेचा प्रवास थांबणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। आपल्या प्रभागातून आपल्या सर्वांचे लाडके जरी आज एक नगरसेवकाचं प्रमाणपत्र जरी मिळालं नसलं, परंतु आता इथून 5 वर्ष आपल्यासाठी अरविंद शिंदे हेच नगरसेवक असणार आहेत। जवळजवळ 7,000च्या आसपास अण्णाला मतं पडलेली आहेत। आजपर्यंत सोलापूरच्या इतिहासामध्ये एका अपक्ष उमेदवाराला एवढी मतं आजपर्यंत कधीच मिळाली नाहीत। तरी आपलं सर्वांचं प्रेम, आपल्या सर्वांचं काम यातून दिसून येत आहे। तरी अण्णांना माझ्या इथून पुढील भावी राजकीय वाटचालीसाठी भीमशक्ती सामाजिक बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या वतीनं लाख लाख मंगलमय सम्यक शुभेच्छा मी या ठिकाणी देतो। आणि इथून पुढे अण्णाचं काम असंच या ठिकाणी चालू असणार आहे याची सर्वांनी आपण नोंद घ्यायची आहे। या ठिकाणी सगळे जमलेले माता बहिणी अरविंद अण्णाच्या कामासाठी आपण अहोरात्र झटलो आणि झटून शनी त्यांच्या पाठीशी आपण ज्यावेळेस सुरुवात झाली तेव्हापासून आपण पाठीमागाच आहोत। आपण सर्वेकडे फिरलेलाच आहे, कोण म्हणला नाही, ताण म्हणला नाही, पाणी म्हणला नाही, त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी खंबीरपणाने आपण या ठिकाणी होतो। तरी पण बी आपण आज ह्याच्या पुढं अरविंद अण्णा आणि सर्व इथं थांबलेल्या बंधूंचा आभार मानतो। अरविंद शिंदे यांचं आपण तन मन धनापासून काम केलं तरी सुद्धा ईव्हीएम मशीनांना येऊन घोटाळा करून त्यांनी जिंकले। हा जिंकण्याचा उद्देश त्यांचा असा होता की लोकशाही ही खतम करायची आहे। त्यामुळे आपण ह्याच्या पुढे कधीही अहोरात्र अरविंद आपल्या पोरांना पोलीस त्रास द्यायला चालू काय हमारे इधर हम हमारे पण झालं। मी 10-12 लोकांना अडवलं आतमध्ये। नहीं हमना बहुत खराब लगे, हमना बहुत खराब लगे। हम जुम्मा के दिन हम नमाज पढ़ के हमारे बहुत विश्वास था, हमारा बहुत काम। आज एक नगरसेवकाचं प्रमाणपत्र जरी मिळालं नसलं, परंतु आता इथून 5 वर्ष आपल्यासाठी अरविंद शिंदे हेच नगरसेवक असणार आहेत। जवळजवळ 7,000च्या आसपास अण्णाला मतं पडलेली आहेत। आजपर्यंत सोलापूरच्या इतिहासामध्ये एका अपक्ष उमेदवाराला एवढी मतं आजपर्यंत कधीच मिळाली नाहीत। तरी आपलं सर्वांचं प्रेम, आपल्या सर्वांचं काम यातून दिसून येत आहे। तरी अण्णांना माझ्या इथून पुढील भावी राजकीय वाटचालीसाठी भीमशक्ती सामाजिक बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या वतीनं लाख लाख मंगलमय सम्यक शुभेच्छा मी या ठिकाणी देतो। आणि इथून पुढे अण्णाचं काम असंच या ठिकाणी चालू असणार आहे याची सर्वांनी आपण नोंद घ्यायची आहे। या ठिकाणी सगळे जमलेले माता बहिणी अरविंद अण्णाच्या कामासाठी आपण अहोरात्र झटलो आणि झटून शनी त्यांच्या पाठीशी आपण ज्यावेळेस सुरुवात झाली तेव्हापासून आपण पाठीमागाच आहोत, फिरलेलाच आहे, म्हणला नाही, पाणी म्हणला नाही, त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी खंबीरपणाने आपण या ठिकाणी होतो।
तरी पण बी आपण आमचा बी जीव नाही हळहळ झाला तुमच्यासाठी. आमचं 10 बारा मत आहे की घरात, एकाला मत नाही. बघा आमच्या माझी तर दोघांची सगळ्या गेली माझी दोघांची. आमचं एकाचं गेलं नाही. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक 2025-26 या सालाकरिता लागलेली होती. 15 जानेवारीला मतदान झालं, 16 तारखेला निकाल लागला. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 9 ड मधून आपले सन्माननीय अरविंदजी शिंदे साहेब या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. तर या प्रभागामधून अर्ज दाखल केल्याच्या नंतरनं या सोलापूर महानगरपालिकेमध्ये कोणताही उमेदवार अशा पद्धतीची निवडणूक लढवला नाही, प्रचार केला नाही, कुणाच्या सहानुभूतीच्या म्हणजे ज्यांना ज्याची गरज आहे तसं कोणताही उमेदवार केला नाही. असं एकमेव अरविंदजी शिंदे यांनी या प्रभागातून केलं. कोणत्याही मंडळाला त्यांनी नाराज केले नाही, कोणत्याही मतदाराला नाराज केले नाही. विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली आणि खऱ्या अर्थानं ते मुरग्यापा माशाळकर म्हणल्यासारखं भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं हारली, ईव्हीएम मशीन जिंकली असं मी या ठिकाणी अरविंदांच्या बाबतीत बोलतो की अरविंदांना तुम्ही खरोखर निवडून आलेला आहात. या ठिकाणी सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे. तर ह्या मशीन ईव्हीएम मशीनमुळं आपण हारलोय. मशीन जिंकली, भाजप जिंकलेलं नाही. तर अरविंदांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी आजपर्यंत बरेच उमेदवार बघितलो. आता सध्या अरविंदांना इथं महिलांना म्हणत होते काय काळजी करू नका, आम्ही आपण यांना धैर्य द्यायला पाहिजे. त्यांनी आपल्याला धैर्य देतात, आपल्याला सांगतात काय काळजी करू नका, शांत राहा, मी आहे, पुढचं काम करू. असा उमेदवार कधीही कुणाला मिळाला नाही, आपल्या प्रभागाला मिळाला होता. आणि आपण सर्वांनी सगळ्यांनी काम केलं नाही असं नाही. सगळ्यांच्या या मतदार बंधू भगिनीचं अरविंदांच्या वतीनं